सुरुवातीला बातम्या मोठ्या 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची रवींद्र चव्हाण यांचं विधान तर विचारधारेवरती फार पूर्वीच युती झालेली आहे। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती ही कायम आहे आणि ती राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाण यांना हे उत्तर। भाजपने थ्रू केल्यावरती किती दूरवरती जातील हे शिंदे सेनेला कळणारही नाही। ठाकरेंचा शिंदे सेनेला टोला तर 2 तारखेपर्यंत युती टिकवायची म्हणजे यूज अँड थ्रो ठाकरेंचा हल्लाबोल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना युती नको होती। रवींद्र चव्हाण यांचा आमच्या कुटुंबावरती पर्सनल राग निवडणुकीवर का काढताय आणि निलेश राणेला पाडण्यासाठी हे सुरू आहे। निलेश राणे यांचं विधान। रवींद्र चव्हाण चुकून बोलले असतील त्यामुळे आता गांभीर्याने घ्यायची गरज नाही। चव्हाणांच्या वक्तव्यावरती गणेश नाईक यांची प्रतिक्रिया तर 2 डिसेंबरपर्यंत शांतता ठेवा, भांडू नका असं चव्हाणांना म्हणायचं असेल। गिरीश महाजन यांच्याकडून ही सारवासारव। निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी सुरू। पैशांचा वापर करून मतं मागितली जाते। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। सावंतवाडीमध्ये काही वॉर्डात 10 ते 15 हजार एका मताचा रेट। दीपक केसरकरांचा भाजपवर थेट आरोप। भाजपचे पैसे स्वीकारा, मतदान शिंदेंच्या शिवसेनेला करा असं आवाहन। आतुरता होती नांदेडमध्ये जावा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा आणि आताच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा, पण इथे सगळीकडे कचरा आणि घाण आहे। अशोकराव चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील मुदखेड शहरावरून गुलाबराव पाटील यांची टीका। पाणी पाजण्याचं काम पाणी पुरवठा मंत्र्यांचं आहे, पण काम करायचं नाही आणि दोष आम्हाला द्यायचा। खासदार अशोक चव्हाण यांचा गुलाबराव पाटील यांच्यावरती पलटवार। सत्तेचा माज आल्यामुळे कुठे काय बोलायचं तारतम्य नाही। हुकुमशहासारखं वागणं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दम असेल तर आशिष देशमुखला मंत्रिमंडळातून बाहेर काढावं। नाना पटोलेंची फडणवीसांवर ही टीका। सध्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या संदर्भातल्या घडामोडी पुढे आपण पाहणार आहोत। टॉप 9 नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। निवडणुकांना स्थगिती नाही। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये पुढची सुनावणी। महानगरपालिका निवडणुकाही लवकरच जाहीर करा। जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका निवडणुका लवकर जाहीर करण्याचे न्यायालयाचे आदेश। येणाऱ्या निवडणुका 50% आरक्षण मर्यादेत घेण्याचे निर्देश। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत राज्य निवडणूक आयोगाने वाढवली। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार। अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळालेला। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर। नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार हे स्पष्ट। कोर्टाच्या निर्णयानंतर गिरीश महाजन यांचं विधान। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। ओबीसींच्या फसवणुकीचा हा प्रकार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची टीका। वर्षा गायकवाड आणि शिष्टमंडळानं घेतली निवडणूक आयोगाची भेट। दुबार मतदारांचं मतदानाला आल्यावर त्यांच्याकडून शपथपत्र घेतलं जाईल असं आयोगानं सांगितल्याची दिली माहिती। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे पुढेही निवडणुका रद्द होतील असं वाटत नाही। निवडणुकीला स्थगिती नाही हा ओबीसींसाठी मोठा दिलासा। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मोठे बेंच जे बनवले आहे त्यामध्ये राज्य सरकारनं डेटा गोळा केला का? निर्णयाचं स्वागत करतो। बांठिया समितीने दिलेला आकडा डोळ्यात धूळ फेकणारा लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया।